मूळ घटनाक्रमानंतर आता आपल्याला ही जी लढाई आहे ती पुढे यायची. कारण ही लढाई कोणासोबत आहे तर व्यवस्थेच्या विरोधात आहे. या व्यवस्थेसोबत फार मोठे प्रस्थापित आहेत. हे प्रस्थापित पिढ्यानपिढ्या तिथं काम करतात. त्यांनी तिथलं व्यवस्थापन आणि युनियन अशा दोन्ही गोष्टी एकत्र ताब्यात घेतल्या. आज नाही घेतलेल्या, गेल्या कित्येक वर्षापासून त्या ताब्यात घेतल्या. तर आता आपल्याला ही घटना पूर्ण झालेली आहे. या घटनेचा तपशीलवार संपूर्ण आढावा आम्रपाली मॅडम देतील. सध्या प्रास्ताविक पद्धतीनं मी इथं नमूद करतो की आजची जी मीटिंग आहे, छोटीशी मीटिंग अथवा कार्यक्रम म्हणूयात, ही पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आपण पुढे काय करायचं कृतीयुक्त पद्धतीनं ते ठरवणार आहोत. तर मी आम्रपाली मॅडम यांना विनंती करतो की प्रास्ताविक पद्धतीनं थोडक्यात पण संपूर्ण घटनाक्रम अगोदर त्यांनी सांगावा. कारण बऱ्याच लोकांना नेमकी घटना काय घडली हे माहित नाही, पहिली बाब. त्याच्यानंतर मग आपण सगळे मिळून ठरवणार आहोत की पुढे काय करायचं. आता एक कोणी व्यक्ती ठरवणार नाही की काय करायचं, तर सगळ्यांनाच मत मांडण्याचा, काय कृती करायची याचा पूर्ण सांगण्याचा अधिकार आहे. तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आता इथून पुढे संपूर्ण घटनाक्रम व्यवस्थितपणे सांगावा. जय भीम सर्वांना. मी आम्रपाली विनोद पुरंदर. मी विनोदची पत्नी आहे. तर मी आधी विनोद बद्दल सगळ्यांना तसं माहिती आहे, पण तरी पण मी थोडक्यात सांगते की ते गेली 20 वर्ष टाटा मोटर्स नामांकित कंपनी टाटा मोटर्स मध्ये परमनंट कामगार आहेत. तसेच बाहेर एक कवी, चांगले लेखक आणि सिने क्षेत्रात चांगलं काम करतात ते. तसेच चळवळीमध्ये किंवा समता सैनिक दलामध्ये पण गेली 15 ते 20 वर्ष ते चांगलं उत्तम सैनिक म्हणून काम करतात. त्यांचं सोशल वर्क, त्यांचा सगळं सोशली कनेक्ट खूप चांगला आहे. म्हणजे राजकारणाशी कसलाही संबंध नसताना फक्त समाजसेवा आणि सगळ्यांशी मदत एवढं एकच त्यांचं कार्य आतापर्यंत होतं. पण काही दिवसांपासून म्हणजे टाटा मोटर्स कंपनीमध्ये प्रत्येक 3 वर्षानंतर युनियनच्या निवडणुका असतात. पण गेली 5 वर्ष युनियनच्या कसल्याही निवडणुका न लागल्यामुळे विनोदने ते तिथले आता तेव्हाचे जे अध्यक्ष होते आमदार लांडगेंचे बंधू सचिन लांडगे यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केली की गेली 5 वर्ष झालं यांनी निवडणुका होऊ देत नव्हते. त्याच्यामुळे आणि बाकीचे असे 20-30 कामगार मिळून त्यांनी केस केली. आणि त्याच्यानंतर मग वकिलांचा सल्ला आणि सगळ्यांच्या मदतीने केस स्टँड झाली. पण झालं असं की ह्यांनी सगळ्यांनी परत त्यांना प्रेशराईज करून ती केस मागे घ्यायला लावली आणि एक 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 करत 30 जणांपैकी फक्त विनोद एकमेव तिथं होते की ज्यांनी केस हायकोर्टापर्यंत नेली आणि जिंकून आणले आणि निवडणुका लागल्या. मग निवडणुका लागल्यानंतर सगळे कामगार म्हणा किंवा शॉप मधले सगळे वर्कर सगळे म्हणायला लागले की तू एवढं सगळं केलंस तर मग तूच का उभं राहत नाही लिडरशिपसाठी. तर त्यावेळेस माझंही प्रामाणिकपणे पहिल्यांदा मत होतं की नाही, आपल्याला हे सगळं करायचं नाही. लीडर होऊन आपला काहीच फायदा नाही किंवा काय नाही, होईल काय तर मानसिक त्रास किंवा इतर ज्या गोष्टी आहेत ते सगळं झंझट नको, म्हणून मी पर्सनली सांगत होते की नको. पण सगळ्यांनी एवढं फोर्सफुली आणि प्रेमाने पण सांगून त्यांचा फॉर्म भरायला लावला आणि कामगारांनी त्यांचे काय ते डिपॉझिटचे पैसे असतील किंवा काय सगळं पे केलं आणि त्यांना निवडणुकीसाठी उभं केलं. आणि याच्यामध्ये जेवढे पण लीडर पूर्ण कंपनीमधून जेवढे लीडर उभे राहिले होते, जेवढे प्रतिनिधी उभे होते, त्यात 1 नंबरने विनोद निवडून आले. आता ह्याच्यात झालं असं की ही पण गोष्ट काही लोकांना आवडली नाही की विनोद 1 नंबरने निवडून आणला. आता ज्यांना खाली खेचलं त्यांचा पण कुठंतरी एक खदखद होती मनात की ह्यानी आम्हाला खाली खेचलं आणि परत निवडणुका लागल्या. आता हे सगळं किती दिवसांपर्यंत त्यांना खेचून घ्यायचं होतं माहित नाही. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात डिफिकल्ट टास्क जो होता लीडर झाल्यानंतर की त्यांना कॅन्टीनचं चेअरमन पद दिलं. आता कॅन्टीनचं चेअरमन पद एक खूप किचकट
आणि खूप टेन्शनवाली गोष्ट असते की रोज सतत फोन, इकडं नाश्ता असा झाला, हे इकडं कमी पडलं, इकडं तेल, म्हणजे सगळ्याच गोष्टी, स्वच्छता असेल किंवा काय, सगळ्या गोष्टींसाठी विनोदला सतत सकाळी 6 वाजल्यापासून फोन असायचे. पण ती पण कामगिरी त्यांनी एकदम उत्तम बजावली. तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं, कंपनी कॅन्टीनमध्ये स्वच्छता असेल, चपात्यांचा खूप मोठा प्रश्न होता की चपात्या कच्च्या, कडक कशा पण यायच्या, तर तोही प्रश्न असेल. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कंपनीला आतापर्यंत कधी चमचेच नव्हते. चमचा हा प्रकारच नव्हता नाश्ता खाण्यासाठी. कामगारांनी कामाला लागल्यापासून एकच चमचा खिशात ठेवायचा, तोच रिटायरमेंट पर्यंत एक चमचा वापरायचा. तर तो एवढा महत्वाचा आणि आपल्या दैनंदिन जीवनात खूप आवश्यक असलेला नित्य उपयोगाचा जो घटक होता चमचा, ही वस्तू विनोदनी 9 लाख चमचे कंपनीला आणण्यास भाग पाडले. त्याच्यासाठी पण खूप विरोध, म्हणजे एवढी छोटीशी गोष्ट आहे, एवढी मोठी कंपनी आणि तुम्ही साधे चमचे पण प्रोव्हाइड नाही करू शकले, तर त्यासाठी पण विनोदला झगडायला लागलं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी काही पण झालं की विनोदची कामं होऊ द्यायची नाहीत. कारण तिथले जे प्रस्थापित होते किंवा ते जे लीडर्स होते त्यांना कुठेतरी खटकायचं की अरे हा पुढे चाललाय किंवा ह्याच्यात सगळे काम होत आहेत. ह्याने कुठलंही काम घेऊन गेलं की ते कुठेतरी बॅकफुटला आणायचं आणि त्याचं काम होऊ न देणं, एवढं एकच त्यांचं हे होतं, ध्येय होतं की त्याचं कुठल्याही कामात त्याला मदत करायची नाही. या सगळ्यातून पण विनोदने काय केलं, कसं बसं करून, काही काही प्रश्न मांडून किंवा सतत प्रश्न विचारून आणि उत्तरं नाही दिले तर माहितीचा अधिकार टाकून उत्तरं मिळवणं, या सगळ्या गोष्टी केल्या. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं जो पण तिथे भ्रष्टाचार होत होता किंवा ज्या पण गोष्टी होत होत्या त्या कुठेतरी म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागला विनोदचा ह्या सगळ्या गोष्टींचा. मग त्याच्यानंतर काय झालं, ज्या दिवशी हे सगळं झालं त्या दिवसाची सांगितली, त्या दिवशी असं झालं की कंपनीची युनियनची मीटिंग होती पगारवाढी संदर्भात. तर 2-3 दिवसांपासून आधीच सांगत होते फोन करून की तू यायचं नाही मीटिंगला, तू बोलायचं नाही किंवा प्रश्न मांडायचे नाही, तू जास्त बोलतो. तर हे काय करायचे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मेसेज पाठवायचे, तरी बोलू दिला नाही तरी कविता करून पाठवणं, लेख लिहून पाठवणं, अशा गोष्टी करत कामगारांपर्यंत कसं पोहोचायचं, तर एकच माध्यम होतं की व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ते सगळ्यांना मेसेज करून सांगायचे. पण हे पण आवडायचं नाही की तू प्रत्येक गोष्ट सांगतो कामगारांना, आपल्या ह्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे. पण ह्यांचं असं होतं की सगळ्याच गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. आणि ज्या दिवशी मी झालं त्या दिवशी सांगते की 2-3 दिवस आधी सांगितल्याप्रमाणे 2-3 दिवस आधी सांगितलं होतं की तू काय मीटिंगला येऊ नकोस आणि तू आला तरी काय बोला. अजून एक गोष्ट, एका माणसाचा फोन आला होता, हे सांगत होते कोणाला तरी फोनवर की तो म्हणतोय की बाहेर ये, तुला बाहेर आल्यावर दाखवतो, तू बाहेर भेट. पण मग मी म्हटलं की अशा धमक्या देतात, तर ते म्हटलं काय नाही, मी ह्या अशा गोष्टी आम्ही लहानपणी करायचो अशा गोष्टी, आत्ता कोण काय करणार आहे. पण त्या गोष्टीला विनोदने लाईटली घेतल्यामुळं 2 दिवसांनंतर जे युनियनचं ऑफिस होतं तिथं ऑफिसच्या मीटिंगमध्ये कुणीही काही न बोलता विनोदनी काही प्रश्न मांडायच्या आधीच 4-5 जण उठले आणि डायरेक्ट मारायला सुरुवात केली. एक जण आला, अंगावर कचरा टाकला, त्याच डस्टबिनने मारलं, डस्टबिनचं झाकण घेऊन मारलं, तुंकले अंगावर, आई बहिणीवर घाणघाण शिव्या दिल्या. आणि ह्या गोष्टीचे इलेक्ट्रिक एव्हिडन्स आपल्याकडे आहेत. मी आज सगळ्यांना सांगते की असं काहीच नाही की आपल्याकडं काहीच नाही, कारण त्यांनी अशा ठिकाणी नेऊन मारलं की जिथं CCTV पण नाही आहे, मुद्दाम त्या ठिकाणी नेऊन मारलं. पण त्याचे इलेक्ट्रिक एव्हिडन्स आपल्याकडे आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस कोर्टात आपण ते सादर करणार. आणि त्याच्यानंतर जेव्हा मारलं त्याच्यानंतर मग ह्यांना लगेच म्हटले की आपण काय करू, चल आपण बाहेर जाऊ आणि तुला घरी सोडतो, तुला त्रास होत असेल तर. ते बोलले नाही, मी कंपनीच्या तिथं डिस्पेन्सरीमध्ये गेले, तिथं थोडंसं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तिथं पण अजून राजकारण, त्यांनी YCMला आणण्यापेक्षा त्यांच्याच अखत्यारीत असलेल्या मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये नेलं की तिथं पण प्रकरण गुंडाळता येईल. मग तिथून मेडिकॉर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर आपलेच काही होते सहकारी विनोदचे, त्यांनी पोलिसांना वगैरे फोन करून तक्रार दाखल करा किंवा जबाब घ्यायला या अशा संदर्भात मागणी केली. तर पहिल्यांदा हॉस्पिटलवाली काही कोऑपरेट करत नव्हते आणि नंतर मग पोलीस आले, पण खाली कुणी त्यांना
जबाब घ्यायला वरती जात नव्हते, मग ह्यांना त्रास सुरू झाला, उलट्या वगैरे व्हायला लागल्या, चक्कर यायला लागली. मग पोलिसांनी हे सगळे आमच्या घरचे आणि जे पण तिथं सामाजिक कार्यकर्ते होते, चळवळीतले जे पण ह्यांचे मित्र होते, ते सगळे आले, खाली बसले, डायरेक्ट घोषणा द्यायला लागले, व्हिडिओ बनवला आम्ही. आणि मग जरा थोडंसं प्रेशर क्रिएट झाल्यानंतर पोलीसवरती गेले जबाब घ्यायला. जबाब आज घेतला. 24 तास घटनेला उलटून झाल्यानंतरही त्यांनी FIR नोंदवली नाही. आणि FIR जी नोंदवली तर मी सतत पोलिसांना सांगत होते, ते ज्यावेळेस टिप्पणं काढत होते, जबाब लिहित होते, त्यावेळेस मी सांगत होते की तुम्ही 4च नावं लिहिताय, तुम्ही 5वं नाव त्यात ॲड करा. तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की 5वं नाव पॅरेग्राफमध्ये आले, 5वं नाव पॅरेग्राफमध्ये आले. पण त्याचा परिणाम असा झाला, जी पण काही कार्यवाही झाली, जे पण FIR मध्ये नाव आले ते 4च जणांचे आले, 5वं नाव कुठेही आलं नाही. आणि विनोद आणि ती 4 माणसं, नाव पण सांगते मी इथं, विक्रम वरपे, चेतन बालवडकर, राजेश पाटील आणि रितेश पिसाळ. आणि 5वं महत्त्वाचं नाव आहे जे कुठेही आलेलं नाही, ज्याला जाणीवपूर्वक सगळ्यांनी बाजूला केलं आहे. अध्यक्ष तोमर पासून जेवढी पण कार्यकारीची टीम आहे युनियनची, त्यांनी जाणून बुजून त्या व्यक्तीला पाठीशी घातलं आहे, शशिकांत कात्रे. तर त्या व्यक्तीचं नाव पोलिसांनी पण वरती येऊ दिलं नाही. पोलिसांवर प्रेशर असेल, पण मी सांगत होते सतत. आणि मी ज्यावेळेस पोलिसांना म्हटलं की तुम्ही हे नाव घेत नाही, मग तुम्ही जबाब झाल्यानंतर मी पोलिसांना जाऊन भेटले, त्यावेळेस ते म्हटले की ते तुमच्या नवऱ्याने सगळे वाचलंय आणि नंतर सही केली, असं कसं नाव नाही लिहिलं, त्यांनी जे सांगितलंय तो जबाब आम्ही लिहिला आणि नंतर खाली सह्या केल्या. म्हणजे इथं पण कळलं की पोलिसांनी हे सगळं घडवून आणलंय. आणि अजून मग 4-5 दिवसानंतर ज्यावेळेस डिस्चार्ज झाला, आम्ही घरी आलो. घरी आल्याच्या दिवशीच त्यांनी म्हणजे घराचा पत्ता काढण्यासाठी विनोदला, नाही रिक्षात बसू नको, तू गाडीत बस. आणि गाडीतून घरापर्यंत म्हणजे घराचा पत्ता काढण्यासाठी ते गाडीत घरी येऊन आले विनोदला. आणि घरी आल्यापासून आपण असं करूयात, आपण तसं करूयात, ते केस तू मागे घे. तोपर्यंत विनोदने काय केलं, आतमध्ये मेल करून त्यांच्या विरुद्ध मॅनेजमेंटकडे तक्रार केली की असं असं प्रकरण सगळं घडलं. मग ह्यांनी प्रेशराईज करायला सुरुवात केली की तुम्ही काय करा, तुम्ही बाहेरचं प्रकरण मिटवा, तरच वेतनवाढीच्या मिटिंगा लागतील. आता वेतनवाढीचा करार दर 3 वर्षांनी असतो. ऑलरेडी निवडणुका 2 वर्ष लेट झाल्यात, म्हणजे पूर्ण 5 वर्ष पगारवाढच झाली नाही. त्याच्यामुळे विनोदने पण विचार केला की ठीक आहे, एवढ्या सगळ्या 5-6 हजार कामगारांचा प्रश्न आहे, आपण काय करू, हे सगळं मिटवू. पण कसं मिटवायचं, तर ते कसं मिटवायचं हेही त्यांनीच सांगितलं की तुम्ही असं असं करा, तुम्ही खोटा जबाब द्या, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. पण त्याला आम्ही पहिल्यांदा म्हटलं की नको, आपण हे सगळं नको करूयात. मग एक ह्यांचे लीडर आहेत सुजित साळुंखे म्हणून, रोज सकाळी घरी 8 वाजता येऊन बसायचे. म्हणजे आम्ही झोपेतून उठायच्या आधी हे घरी येऊन बसायचे, जेणेकरून आम्ही आमच्यात पण काही डिस्कस करू नये, म्हणजे आम्हाला पण बोलायला वेळ नाही द्यायचे. सकाळीच येऊन बसायचे आणि आपण काय करू, आपण हे सगळे सामोपचाराने मिटवू, आपण अण्णा बनसोडेंच्या ऑफिसवर जाऊ, अण्णांनी तुम्हाला बोलवले. आता अण्णांचा ना आमचा ह्याच्या आधी कसलाही काडीचाही संबंध नाही, तरीही आम्हाला अण्णांच्या ऑफिसमध्ये नेलं. आमचे मामा अण्णांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, अण्णांच्या शून्यापासून ते आत्तापर्यंत ते त्यांच्यासोबत आहेत. मग मामांकरवी आम्हाला फोन करून आम्हाला बोलवण्यात आलं. मग आम्ही तिथं गेल्यानंतर अख्खा दिवस आम्ही तिथं उपाशी. अण्णांनी सांगितलं की काय करा, तुम्ही हे प्रकरण सगळं मिटवा, मी असं असं सांगतो, तुम्ही करा, आणि काय होत नाही ह्याची जबाबदारी मी घेतो. मग तरी पण आम्ही म्हटलं की असं आम्ही काय मिटवून घेणार नाही, तुम्ही काय करा, आम्हाला माफीनामे तरी लिहून द्या की आमच्याकडे काहीतरी पुरावा राहील की तुम्ही असा अटेम्प्ट केला आहे म्हणून. मग ह्या लोकांनी माफीनामे दिले 4 जणांनी, आणि ते माफीनामे आमदार अण्णा बनसोडेंनी स्वतःकडे ठेवले. त्याचा एक फोटो आम्हाला घेऊ दिला नाही किंवा त्याची झेरॉक्स कॉपी आम्हाला दिली नाही. ते त्यांनी थोडक्यात जे पण एव्हिडन्स आहेत ते मिटवण्यासाठी किंवा काय असेल ते त्यांनी त्यांच्याकडे ठेवून गेले. आज तागायत ते त्यांनी आम्हाला दिले नाही. फक्त एकच सांगितलं की तुम्ही कधी या आणि बघून जा, माझ्याकडेच असणार आहे, ह्याचा कुठेही मी गैरवापर करणार नाही. पण त्या एव्हिडन्सची आपल्याला गरज आहे, तर ते त्यांनी मुद्दाम दिले नाही. कदाचित ते एव्हिडन्स कंपनीच्या लिडर्सकडे, जे युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे असतील की हे आपण हे पण करून घेतलंय, हे धर तुझ्याकडं म्हणून. माहीत नाही अण्णांचा ह्याच्यात काय हेतू होता, पण त्यांनी जे पण केलं त्याने आमचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आज विनोदला कंपनीने सस्पेंड केले, आणि सस्पेंड पण कधी केले, ज्या दिवशी पोलीस स्टेशनला जाऊन, म्हणजे त्या दिवशी 25 तारखेला हे कामावर गेले
25 तारखेला मेडिकल सर्टिफिकेट घेऊन कामावर गेले. कंपनीने आतमध्ये घेतले ह्यांना. लीडरने तिथून घेऊन डायरेक्ट अण्णाच्या ऑफिसवर नेलं गाडीत घालून जबरदस्ती. हे म्हणत होते की माझं कुटुंब, माझ्या घरातलं कुणी नाही आहे, मला ॲटलिस्ट माझ्या बायकोला तरी माझ्यासोबत घेऊ द्या. पण ते बोलले नाही. डायरेक्ट गेलं अण्णाच्या ऑफिसवर नेलं आणि तिथं परत आपण असं करू, आपण तसं करू, आत्ताच्या आत्ता आपल्याला पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि असा असा जबाब घेऊन द्यायचा आहे. पोलीस स्टेशनला ऑलरेडी सगळा जबाब रेडी होता. त्यांना तिथून डायरेक्ट पोलीस स्टेशनला नेलं. तरी आम्ही सगळे सांगत होतो की कसल्याही खोट्या कागदावर विनोद सही करायची नाही. परत वेतनवाढ, कामगारांचे प्रश्न, पगारवाढ आहे, हे ते असं करून त्यांना तिथं नेण्यात आलं. आणि सगळे सांगत होते, मावशी होती, मामा होते, माझे दीर होते. यांनी तिथंही एक व्हिडिओ बनवला आहे की कसं फोर्सफुली तिथं सह्या करायला लावल्या म्हणून. त्याचाही एक जिवंत पुरावा आणि बाकीचे सगळे जिवंत साक्षीदार, निलेश सर पण होते तिथं. तर तिथं सह्या करायला लावल्या आणि 25 तारखेला सह्या केल्याच्या नंतर 26 तारखेला दुसऱ्या दिवशी घरी सस्पेन्शनची नोटीस आली आहे. 26 तारखेला कामाला गेले. त्यांना गेटवर थांबवलं की तुम्ही कामावर येऊ शकत नाही, मॅनेजमेंटने सांगितले तुम्ही आत यायचं नाही, तुम्ही सस्पेंड आहात. म्हणजे हे सगळं अंधारात ठेवून आम्हाला केलं आहे. हा असं सगळं दिसतं एकंदरीत की हा कट रचून विनोदला बरोबर कंपनीतून बाहेर काढण्यासाठी हा फुल प्रूफ प्लॅन आहे त्यांचा. आणि त्यानंतर आता जेव्हा सस्पेन्शनची नोटीस आली घरी, तर त्याच्यानंतर त्यांनी चार्जशीट पण काढले आणि त्याच्यामध्ये खूप काहीच्या काही इलिगेशन लावलेत की विनोदनी दारू पिऊन आवारामध्ये असभ्य वर्तणूक केली. आता जो माणूस कधी दारूच पित नाही तो कंपनीत जाऊन का असभ्य वर्तणूक करेन दारू पिऊन. आणि अजून एक हे केलं की म्हणजे खूप काहीचे काही चार्जशीटमध्ये गुन्हे त्यांनी हे केलेत. थोडक्यात प्रथमदर्शनी हे असं दिसतंय की आपण इथून जरी माघार घेतली, आता परत ते म्हणतात की तुम्ही काय करा. अजून एक मला इथं नमूद करायचं आहे की जो जबाब आपण लिहून दिला होता त्याच्यानंतर आपण पोलिसांना मेल करवी हे सांगितलं आहे की हा जबाब अण्णा बनसोडे आणि कंपनीतले सगळे सदस्य जे आहेत त्यांनी सांगितलं आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून जबरदस्तीने हा जबाब माझ्याकडून लिहून घेण्यात आला. तो जबाब कुठेही ग्राह्य धरला जाऊ नये आणि माझी जी FIR आहे तीच पुढं त्याच्यावरती काय कार्यवाही करायची तुम्ही करा. तसं सांगितल्यानंतर पोलिसांनी तो जबाब आता त्यांच्याकडेच आहे, परंतु त्याच्यावर पोलिसांनी कसलीही ॲक्शन घेतलेली नाही त्या FIR वरती. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ह्याच्या पुढचा जो घटनाक्रम आहे, इथून पुढं थोडंसं मी सांगतो की ह्या सगळ्या घटनाक्रमाचा मी साक्षीदार आहे. कुठून की ज्या दिवशी FIR करायची होती तिथून. म्हणजे FIR झालाच नाही, तो कधी व्हायला पाहिजे होता, ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवशी पोलिसांनी नोंद घेणं गरजेचं होतं. पण त्या दिवसापासून ते आजपर्यंत पोलीस पूर्णतः या प्रकरणाच्या बाबतीमध्ये नकारात्मक आहे. आपल्या बाबतीमध्ये म्हणजे ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्यांची बाजू घेण्याच्या ऐवजी अगदी आजची जरी घटना विचारात घेतली, मला तुम्हाला सगळ्यांना हे जाणीवपूर्वक सांगायचं आहे की आज आम्रपाली मॅडम यांनी पोलिसांना फोन केला होता. पोलिसांनी त्यांना 2 दिवसापूर्वी बोलवलं आहे की परत एकदा जबाब नोंदवायचा आहे म्हणून. आज त्यांनी ज्यावेळी त्यांना फोन केला पोलिसांना, आम्ही कधी येऊ, त्यावेळी पोलिसांनी उद्धटपणे त्यांना उत्तर दिलं आहे की आम्हाला एकच काम नाही, आमच्या मागे एकच केस नाही, आम्ही तुम्हाला सांगितलं याचा अर्थ तुम्ही यायला पाहिजे होतं. पण पाठीमागचा 1 महिना पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची आरोपींवरती ॲक्शन घेतलेली नाही, आरोपींना अटक झालेली नाही. या सगळ्या गोष्टींवरती पांघरून घालून पोलीस आज ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना सरळ सरळ दमदाटी करतायत. आता मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की हे प्रकरण एका कुटुंबापुरतं मर्यादित न राहता हे संपूर्ण समाजानं आपल्यावरती घेतलं पाहिजे. कारण आज या प्रकरणामध्ये एकही पोलीस अधिकारी मदत करण्यासाठी पुढे येत नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे हात सरळ सरळ भ्रष्टाचार्यानं बरबरटलेले. अगदी नावच घ्यायचं तर ACP कोळी हा तो व्यक्ती आहे ज्यानं माझ्यासमोर विनोद खरंगळेंना सरळ सरळ ती केस माघारी घेण्यासाठी प्रवृत्त केलं. मी पाहिलं हे. आता ते म्हणतायत की हे सगळं आम्ही केलं नाही, तुम्ही आलात आणि स्वतः FIR मागं घेतली. तसं नाही. मानसशास्त्रामध्ये
मानसिक दबाव आणणं ही एक अशी वैज्ञानिक प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये हिप्नोटाईज केलं जातं. उदाहरणार्थ समृद्धी मार्गावरती आज जर गाडी एखादी चालत असेल ना तर रोड हिप्नोटाईज होतं. या विनोद खुरंगळेंना मारहाण झाल्याच्या दिवसापासून टाटा मोटर्समधले अनेक लोक मिळून हिप्नोटाईज करत होते. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं या व्यक्तीला हिप्नोटाईज करून काम करण्यास, जबाबदारी घेण्यास भाग पाडलं. याच्यात सरळ सरळ जर कोण असेल तर पोलीस आहेत. मी हे जाणीवपूर्वक नाव घेतोय आणि त्या व्यक्तीचा नंबर पण मी ग्रुपवर टाकलाय, ACP कोळी. माझं सगळ्यांना सांगणं आहे तुम्हाला, या कुटुंबाला कृतीतून मदत करा. तुम्हाला ज्यावेळी सांगतो ना की मेल करा, त्यावेळी त्या मेलची दखल घेतली जाते. तुम्हाला माहिती करता सांगतो, परवा दिवशी मेलद्वारे ज्यावेळी आपण सगळ्यांनी कंपनीला जाब विचारला, काल कंपनीतल्या पदाधिकारी असलेल्या आदिती मॅडम म्हणून एक आहेत महिला, त्यांनी मेलद्वारे आम्रपाली मॅडमला दम दिलाय की तुम्ही परत मेल करू नका आणि कंपनीची प्रतिमा मलिन करू नका. काय मलिन केली प्रतिमा? की खुरंगळे यांच्यावरती झालेला जो अन्याय आहे तो दूर करा असं समाज सांगतोय. कोण सांगतोय? समाज. आणि दम कुणाला दिला जातोय? ज्या व्यक्तीवर अन्याय झाला त्या पीडित पत्नीला सातत्यानं छळलं जात आहे. ज्या PSIनं आज सकाळी ज्यांना सहानुभूतीपूर्ण व्यवस्थितपणे सांगणं गरजेचं होतं की आपण तुमची फिर्याद परत घेणार आहोत, ती PSI असलेली व्यक्ती, जबाबदार संविधानाच्या पदावर बसलेली व्यक्ती यांना काय म्हणत आहे की माझ्याकडे एकच केस नाही आहे. मग महिनाभर तुम्ही काय केलं? हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न सगळ्या समाजानं मिळून विचारणं गरजेचं आहे. परत एकदा सांगतो, हे प्रकरण एका कुटुंबापुरतं मर्यादित नाही. मी जबाबदारपणे सांगतोय, या कुटुंबाला त्याच वेळी न्याय मिळेल ज्यावेळी टाटा मोटर्स आणि त्यातल्या अत्यंत गचाळ आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात संपूर्ण समाज उतरेल. हे प्रकरण समाजानं आपल्या हाती घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, पोर्शे कारचा अपघात हा दडपला गेला होता. रात्रीत कोर्ट बसलं, रात्रीत न्यायाधीश आले आणि प्रचंड मोठा अपघात ज्यानं केला त्याला शिक्षा काय दिली? निबंध लिहायचा आणि निबंधातून माफी मागायची आणि झाडं लावायची वगैरे शिक्षा. तुम्हाला सांगतो, हे प्रकरण दाबलं गेल्यानंतर IT सेक्टरमधल्या मुलांनी त्या ॲक्सिडेंटचे फोटो काढले होते. त्याच्यानंतर त्यांनी हॅशटॅग मुवमेंट राबवली आणि सगळीकडं इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवर हॅशटॅग मुवमेंट, त्यामध्ये 2च अक्षर होती, पुणे पोर्शे कार. सगळ्यांना वाटायचं नेमकं काय झालं म्हणून सर्च करून बघायचे. मग लोकांना कळत गेलं हे प्रकरण तिथल्या आमदारांनी दाबलं होतं. इथं पण तेच आहे, इथला लोकलचा आमदार हे प्रकरण दाबतोय. तुम्हाला माहिती आहे का, ह्या प्रकरणामध्ये धोका फक्त यांना एकट्या खुरंगळेनं नाही, आता त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत जे उभारत आहे ना त्यांना पण आहे. कारण हे प्रकरण त्या आमदारांनी स्वतः का भावनिक करून घेतलंय मला माहिती नाही. खरं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्षात घ्या, 100% ही प्रकरण अण्णा प्रयत्न केला का, तर त्याचं उत्तर असं आहे की हे जे 4 आरोपी काम करताना सांगितलं ते सगळे महेश लांडगेंचे नातेवाईक आहेत. बरोबर आहे. आणि महेश लांडगे आणि अण्णा हे राहतात अण्णा बनसोडेच्या विधानसभा मतदारसंघामध्ये. मग मला सर असं म्हणायचं आहे की पोलीस स्टेशन जरी प्रकरण दाबलं असताना आपण चौबे साहेबांकडे रिकम्प्लेंट करू. नक्की जाऊया चौबे साहेबांकडे, पोलीस आयुक्ताकडे. आणि हा सगळा घडलेला क्रम आहे ना, आता जे सांगितलं ना आम्हाला पोलिसांनी आठवडून घेतला, असा जवळ घेतला तसा घेतला. इथं चौबे साहेबांना मीडियाच्या माध्यमातून तिथं जर गेले ना त्याला ऑटोमॅटिक वाचता पडेल. पोलिसांनी काय वागणूक दिली या कुटुंबांना हे तुम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून आता सगळ्या वरिष्ठांना सांगण्याची गरज आहे. कारण त्यांनी कित्येक मेसेज केले. आता तुम्ही म्हणा ते ACP करपे वगैरे, हो, ते असे प्रकरणं पोलीस स्टेशनमध्ये का असतात ते पण त्या डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं माणूस आहे. पोलिसाकडे कधी जर केस गेली तर पोलिस 100 जर दिवसभरात केस गेल्या तर ते 99 केस आहे ना सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करतात. मग कुणाचे पैसे फॉर्मेट येतात, कुणाचा राजकीय दबाव असतो. पण याला वाचेतात पडायचं असेल तर पोलीस कमिशनर ही घटनाक्रम जर आपण पोलीस कमिशनरला सांगितलं, चौबे साहेबांना की साहेब अशा प्रकारचा आमच्यावर अन्याय झाला आहे,
त्याला नक्कीच नाही मिळत 24 तारखेकडून. आपण काय करूया त्याच्याकडे जाऊ दिलं नाही. एक मी एक कंटिन्यू फक्त एवढंच मी अमृपाली मॅडमनी जे प्रस्तावित केलं त्यातले राहिलेले मुद्दे फक्त क्लिअर करतोय. तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की या कुटुंबाला पोलिसांनी कशी वागणूक दिली. क्रमांक 2, पोलिसांना जे टेक्स्ट मेसेज केलेत ना त्यांनी विनंत्या करून ते सगळे उपलब्ध आहेत. त्यांनी सातत्याने विनंती केली पोलिसांना की या प्रकरणाबद्दल काय चाललंय आम्हाला कळू द्या. पोलिसांचा एकही रिप्लाय नाही. बरोबर ना. ACP कोळी सरांचा एकदाही त्यांना रिप्लाय आला नाही. ते विविध वेगळ्या पद्धतीनं त्यांना निरोप पाठवत आहेत, म्हणजे स्वतः बोलत नाही. म्हणजे काय तर डिप्लोमॅटिक पद्धतीनं केस वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या अँगलनं लढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरी गोष्ट अशी आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आतापर्यंत इथंपर्यंत आलेला हा जो लढा आहे याच्यामध्ये सरळ सरळ कंपनीतील कोणत्याही कामगारानं जाहीररित्या त्यांना पाठिंबा दिलेला नाही. यातून एक सरळ लक्षात येतं आहे की त्यांना कदाचित आपण कामावरून काढले जाऊ का वगैरे अशा भीती वाटत असतील. दुसरी गोष्ट त्यातले काही कामगार मला कदाचित मी ग्रुप ॲडमिन असल्यामुळं मला पर्सनली नाव न सांगण्याच्या तत्वावरती मेसेज करून सांगताय की आमचा पाठिंबा आहे, तुम्ही कंटिन्यू करा, पण फक्त आम्ही पुढे येणार नाही. थोडक्यात काय तर जो लढा विनोद खुरंगळे यांनी टाटा मोटर्समध्ये सुरू केलेला आहे, टाटा मोटर्समध्ये आतमध्ये जी परिस्थिती आहे ती संपूर्ण जाणून घेता जो भ्रष्टाचार आहे त्या बाबी त्या अंतर्गत चौकशीच्या माध्यमातून बाहेर येतीलच. पण आता सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या परीनं अहिंसेच्या माध्यमातून संविधानिक मार्गाने कोणालाही आपल्याकडून ना शिवीगाळ करायची आहे ना कोणाला आपल्याकडून अर्वाच्य भाषेमध्ये प्रश्न विचारायचे. आपण संविधानिक मार्गानेच त्यांना इथून पुढे पण विचारत राहू, मेलद्वारे, ट्विटद्वारे आणि फेसबुकद्वारे की हॅशटॅग विनोद खुरंगळे प्रकरण टाटा मोटर्स त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि मी निश्चितपणे सांगतो, खात्रीनं सांगतो की त्यांना आपण सगळे मिळून एकीच्या बळावर न्याय मिळवून देऊ शकतो. त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ज्यावेळी आपण ग्रुपवर ठरवतो की एखादा मेल करा त्यावेळी कृतीयुक्त तो करा अशी माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट तो मेल केला आहे हे पुराव्यासह ग्रुपवर टाका जेणेकरून बऱ्याच लोकांना मेल कसा करायचा हे पण माहिती नाही आहे, त्यांना ते समजेल. त्यानंतर आपण हॅशटॅग मुवमेंट सुरू करतो आहे ज्याच्या माध्यमातून आपण टाटा मोटर्स त्यांचे पदाधिकारी संपूर्ण टाटा मोटर्स भ्रष्ट आहे का तर नाही, संपूर्ण यंत्रणा सगळेच राजकीय नेते सगळेच पोलीस भ्रष्ट आहेत का अजिबात नाही. ठराविक काही लोक आहेत आणि ते ठराविक लोक विनोद खुरंगळे प्रकरणामध्ये एक होऊन अयोग्य पद्धतीनं अयोग्य न्यायदान करतायत. जे चुकीच्या व्यक्तींना चांगला न्याय देत आहेत, जे ज्यांच्यावरती खरं तर न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावरतीच परत अन्याय होतो आहे. परिणामी परत एकदा सांगेन मी की अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये खुरंगळे परिवाराच्या सोबत आपण मानसिकदृष्ट्या पण ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. कारण अशा परिस्थितीतून बाहेर जाताना अनेक जण शून्यात जातात. मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करता हे प्रेशर हँडल करणं वाटतं तेवढी सोपी बाब नाही. फक्त 50-60 हजार कर्ज असणारे शेतकरी आत्महत्या करत आहेत. इथं तर प्रचंड मोठी नोकरी गेलेली आहे, कुटुंब रस्त्यावर आलं आहे. त्यामुळं मानसिकदृष्ट्या आपण त्यांच्यासमोर राहणं सोबत राहणं गरजेचं आहे. कृतीयुक्त सगळ्यांनी पाठिंबा द्यावा अशी माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आपण उद्या हॅशटॅग मुवमेंट तयार करतो आहे आजच, ती ग्रुपवर सांगितली जाईल. तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, त्याच्यामध्ये कनेक्ट राहा. त्याच्यानंतर परवा दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांना ज्यावेळी निवेदन दिलं, निश्चितपणे बरेच लोक म्हणतात की निवेदन देऊन फायदा नाही, पण मीही सांगतो खात्रीनं की त्या निवेदनाचा सकारात्मक फायदा झाला आहे. त्यांनी त्यांच्या PNना ज्यावेळी ते निवेदन दिलं त्यांनी त्या प्रकरणाची चौकशी केलेली आहे. त्यांच्या लेवलला प्रकरणाची चौकशी त्यांनी खात्रीनं केली. आणि मग अशाच पद्धतीनं आपण सगळ्या नेत्यांना सगळ्या सामाजिक संघटनांना बरोबर घेऊ आणि न्याय मिळेपर्यंत अहिंसा आणि संविधानाच्या मार्गाने लढत राहू. जर आज 21व्या शतकामध्ये आपल्याला एवढे अडचणी येत आहेत तर साधा विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या काळी किती अडचणी आल्या असतील. हजारो अडचणी आल्या, पण त्या प्रत्येक अडचणींना सामोरे जात असताना त्यांनी ना अर्वाच्य भाषा वापरली, ना शिवीगाळ,
त्यांनी फक्त आणि फक्त अहिंसेच्या मार्गाने उभारलेला लढा आज तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहे. मला तुम्हा सगळ्यांना सातत्यानं विनंती करायची, मी ग्रुपच्या माध्यमातून पण केली, की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी तो व्यक्ती आहे ज्यानं हे प्रकरण FIR दाखल होण्यापासून ते आजपर्यंत समक्ष पाहिले. मी त्यामुळंच विनोद कुरंगळेच्या सोबत आहे. एकच कारण की ते अत्यंत प्रामाणिकपणे टाटा मोटर्समध्ये काम करत आहेत. त्यांनी इतकी मारहाण झाली तरी एकदाही समोरच्या व्यक्तीला शिवी दिलेली नाही. तुम्ही सगळ्यांनी एकदा तो ऑडिओ नक्की ऐका. तो ऑडिओ तुम्ही ज्यावेळी ऐकाल त्यावेळी खात्रीनं मी सांगतो, तुम्ही रस्त्यावरच्या लढाईत स्वतःहून उतराल की अशा पद्धतीचा धेड हा शब्द वापरून त्यांना मारले. त्यातला एक व्यक्ती म्हणतोय की ही घाण मी बाहेर काढतो, माझा हात घाण झाला तरी चालेल. त्यांना विनोद कुरंगळे घाण वाटतो, घाण. धेड म्हणजे दक्षिणेकडे अजूनसुद्धा महार जातीला धेड हा शब्द वापरला जातो. हे ते लोक आहेत ज्यांच्या मनातनं अजूनसुद्धा जात गेलेली नाही. हे प्रस्थापित आहेत आणि हे हितसंबंधासाठी एकत्र आले. हे एकत्र आले जात म्हणून नाही, धर्म म्हणून नाही. ह्या सगळ्यांच्या पिढीजात एक व्यवसाय तयार झाला आहे की टाटा मोटर्समधला मलिदा खायचा. आणि हा मलिदा खात असताना एक व्यक्ती जागल्या म्हणून त्यांच्या मागं लागली. ती मलिदा खाऊ देत नव्हती, प्रामाणिकपणे काम करा म्हणती. ती व्यक्ती म्हणजे विनोद कुरंगळे. पण त्या विनोदचा ह्याने विनोद केला आहे, अत्यंत पानसट विनोद केला आहे. त्याचं एकमेव कारण की आपण सगळे एक नाही. आपण एक असतो तर हे झालंच नसतं. पण अजून पण वेळ गेली का तर नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, वेळ गेलेली नाही. आपण एक होऊया. आपण रस्त्यावरची पण लढाई लढू, आपण न्यायालयीन लढाई लढू, आपण सगळ्यांना जागं करू, आपण सगळ्यांना न्याय मागू, सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊ. बरेच लोक म्हणतात मोठमोठ्या राजकीय नेत्यांकडं. पहिल्यापासून सांगतो, प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आम्रपाली मॅडम सातत्यानं कनेक्ट आहेत. त्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळतं आहे. त्यांनी ह्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केलेलं नाही. ह्या प्रकरणामध्ये उद्याच त्यांना भेटायला त्या प्रत्यक्ष पण जाणार आहेत. याचबरोबर आणखी सगळेच सामाजिक आणि राजकीय नेते या प्रकरणामध्ये आपल्याला सोबत घेणं गरजेचं आहे. न्यायालयीन लढाई आपण लढणारच आहोत, आपण हरणार नाही. या ठिकाणी मी माझे 2 शब्द थांबवतो आणि पुढे सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. अमृपाली मॅडम तुम्ही बोला पाहिल्यापासून अलीकडे या ना, अलीकडे खुर्च्या घ्या. बोला सर, तुम्ही बोला. नाही बोलू दे, बोला बोल तुम्ही. आयुष्यभर शिक्षक पेशा केल्यामुळं आपल्या सर्वांना मित्र, मी अंबादास शिंदे माझं नाव. हे पत्रकार आहे, लेखक आहे, भारतीय दलित बँकेचा संस्थापक अध्यक्ष आहे. जे पुनरुज्जीवन झाले 2 वर्षापूर्वी, त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे. बाकीच्या गोष्टीत मी काही जास्त बोलत नाही. तुम्ही मला किती पेपर आहेत काय म्हणतात आहे की ते खरंच आहे. पण 2 वर्षामध्ये 29 जिल्ह्यामध्ये मी प्रभावीपणे काम करतो. मित्रांनो, मी सगळं व्हॉट्सअपमध्ये ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. देशपांडेने आता भरपूर माहिती दिलेली आहे, ताईंनी माहिती भरपूर दिलेली आहे. विनोदचा विनोद केला, अतिशय चांगलं बोलले ते. देशपांडे काय बोलले? विनोदाचा विनोद केला. कुणी कुणी विनोद केला? त्याच्यामध्ये कंपनी आहेत, पोलीस आहेत,
कामगार प्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, हे सगळ्यांनी मिळून विनोद केला. विनोद केला म्हणजे काय, दुसऱ्या भाषेत सगळ्यांनी मिळून कारस्थान केलं. या विनोदचा काटा काढायचा. विनोदला कंपनीमध्ये ठेवायचं नाही. तो खूप प्रामाणिक आहे, खूप चांगला आहे, खूप सत्यवादी आहे. आम्हाला तेच नको आहे. बघा, आम्हाला तेच नको आहे. आमच्या कंपनीमध्ये, आमच्या युनियनमध्ये इतका चांगला माणूस आम्हाला नको आहे. काय करता तुम्ही सांगा. आणि म्हणून सगळ्यांनी कारस्थान केलं की हा कामगारासाठी, कामगार हितासाठी, त्याच्या आर्थिक कल्याणासाठी मांडतोय. मार खातोय आणि आमचं ऐकत नाही. तो कंपनीचं ऐकत नाही, युनियनचं ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही. फक्त कामगार आणि त्याचं हित आणि त्याचं कल्याण. या गोष्टीमुळं विनोदला मारहाण झालेली आहे. अत्यंत विश्वासानं त्याला मिटिंगला बोलून मारहाण झालेली आहे. अत्यंत विश्वासाने त्याला आमदारांनी बोलून आमदार अण्णा बनसोडेंनी, आपला माणूस आहे, आमदार आहे, आपला आहे, विश्वास आहे. जातीसाठी माती खावी, जातीसाठी माती खावी. अण्णा बनसोडे काही माझं नुकसान करणार नाही. जाऊया आपण इथं, काय म्हणतात बघू, ऐकूया. नुकसान करणार नाही ते पक्क मनामध्ये होतं. पण झालं काय, विनोदला तिथं घेऊन गेले. इच्छा नसताना घेऊन गेले. त्यांची ओळखही नाही, जाणं येणं नाही. आमदारांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सांगितलं, तुम्ही मागं घ्या पोलीस केस. त्या 4-5 लोकांनी माफी मागितलेली आहे, माफी लिहून दिलेली आहे, माझ्याकडे आहेत ते, आणि तुम्ही मागं घ्या. पोलिसांनाही फोन करून सांगितलं. पोलिसांनी तसंच लिहून घेतलं. पोलिसांनी सुद्धा, आमदार सांगतील, कंपनी सांगेल, युनियन लीडर सांगतील, या सगळ्याच्या दबावानं पोलिसांनी जो पहिला जबाब होता, फिर्यादी जबाब, तो उलटा लिहून घ्या. जणू काही असं घडलंच नाही. फिर्यादीप्रमाणे जे अगोदर त्यांनी सांगितलं ते असं काही घडलंच नाही, असं उलटं लिहून घेतलं आणि दाखल केलेला गुन्हा निष्प्रभ केला. दाखल केलेला गुन्हा निष्प्रभ केला, शून्य केला. तो गुन्हा राहिला नाही. FIR झाला, पण उलटा जबाब घेतल्यामुळं तो गुन्हा राहिला नाही. त्याच्यामुळं आरोपीला अटक करून कोर्टात घेऊन जाण्याचा प्रश्नच राहिला. कायदेशीर बाजू समजून घ्या. मी ॲट्रॉसिटी ॲक्टचा लेखक आहे. ॲट्रॉसिटी ॲक्टचा मी लेखक आहे. 4 आवृत्त्या निघालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकाऱ्याला, सरकारी वकिलाला शिकवण्यासाठी मला बार्टीमध्ये यशदामध्ये बोलवतात. त्यांना मी हा विषय शिकवतो, कायदा शिकवतो. म्हणून मी अधिकारवाणीनं तुम्हाला हे समजावून सांगतो. याचं 400 आरोपपत्र कोर्टामध्ये गेलेलं नाही. पोलिसांनी तिथं तो गुन्हा संपवून टाकलेला आहे. आता तुम्ही विचारता काय झालं ते तुम्हाला सांगत नाही. मी सांगतो त्यांनी त्यांच्या मनामध्ये काय असेल. पोलिसांना तपासामध्ये पुरावे जर मिळाले तर चार्जशीट झालं.
पुरावे जर मिळाले तर चार्जशीट कोर्टामध्ये जातं. तपासामध्ये फिर्याद खोटी जर असेल तर बी फायनल करतात पोलिसांच्या भाषेत. तुम्हाला माहीत नाही ते बी फायनल करतात म्हणजे काय करतात? फिर्यादीने दिलेली फिर्यादी खोटे बी फायनल म्हणतात त्याला. आणि तसा रिपोर्ट कोर्टामध्ये पाठवतात. कोर्टाची मंजुरी घेतात आणि फिर्यादीवरती खटला भरतात. फिर्यादीवरतीच खटला भरतात. पण असंही काय झालेलं नाही. कोर्टामध्ये अजून बी फायनल कुठलाही रिपोर्ट गेलेला नाही, चार्जशीट गेलेलं नाही. सगळी मनमानी पोलिसांमध्ये, अंधारमध्ये, युनियनमध्ये, कंपनीमध्ये सगळ्यांनी मनमानी केलेली आहे आणि ते दडपून टाकलं. आता काय म्हणतात? अजून ते लिहून मागतात. अजून लिहून दे, तुला कामावर घेतो. काय लिहून घे? म्हणजे त्यांना अजून भीती वाटते की हा तक्रार करेल, पुन्हा चौकशी होईल, पुन्हा आरोपपत्र दाखल होईल, म्हणून पुन्हा ते लेखी मागतात. विनोद काय ते लेखी द्यायला तयार नाही. त्याला अगोदरचाच वाईट अनुभव आहे. मित्रांनो, हा जो खटला आहे, हा जो गुन्हा आहे, हे जे कारस्थान आहे, हे जे संगणमत आहे, याच्यामध्ये कंपनीपासून, पोलिसापासून, आमदारपासून, युनियन लिडर्स सगळे आरोपी होतात. सगळे आरोपी होतात. आपल्याला ते करता येतं. प्रश्न आहे की आम्ही त्या मार्गाने जायचं का नाही, आम्ही त्याच्यामध्ये टिकणार आहे की नाही. अगोदर सारखं लिहून देणार, दादा माझी नोकरी आहे, कामगार आहेत, त्यांचं नुकसान व्हायला नको. हे खरंच आहे. विनोदनी कामगाराच्या हिताच्या दृष्टीनं स्वतःचा बळी दिलेला आहे, हे 100% खरं आहे. आता ह्या सगळ्यांनी संगनमत केलं, यांना सगळ्याला आरोपी करायचं आहे, यांना शिक्षा द्यायची, तर पुढचं पाऊल आपण टाकणार आहे की नाही, ते कसं टाकायचं, हे काय करायचं ते मी करेन. फिर्याद कशी लिहायची, कशी दाखल करायची, काय करायचं त्याच्यामध्ये माझं आयुष्य गेलं आहे. माझं वय 77 वर्ष आहे. 77 वर्षामध्ये किती लोकांची वाट लावली असेल याचा आकडा मी काय सांगत नाही. मी म्हणणारच, अगदी कोर्टापासून, कोर्ट जर चुकीचा निर्णय दिला, ऑर्डर केली, तर लातूरच्या कोर्टाला, अकोल्याच्या कोर्टाला मी पळू उडावलेलं आहे, पळून गेले, निकाल ठेवलेले आहे. करायचं झालं तर कायद्यामध्ये भरपूर तरतुदी आहे. कायदा आपल्याला डिटेल माहीत नाही, आपण समजून घेत नाही, घेतला तर आपण टिकत नाही. 4 पैसे घेतो किंवा राजकीय दबावानं ते मागं घेतो आणि आपल्याला जे वाटतं त्याला शिक्षा झाली पाहिजे ते काय करतो. मित्रांनो, मी सोलापूरचा आहे. यंत्रमाग कामगार संघर्ष समिती सोलापूरमध्ये यंत्रमाग भरपूर आहे. घराघरामध्ये यंत्रमाग आहे. टावेल तयार करणे, चादरी तयार करणे, असे अनेक घरामध्ये ते कारखाने आहेत. त्याच्यामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्याची युनियन मी चालवलेली आहे सोलापूरला. आणि त्या युनियन म्हणून पूर्वीची जी कम्युनिस्ट चळवळ होती त्यांची सोलापूरमध्ये, त्यांची मक्तेदारी होती. ती मक्तेदारी मी मोडून काढली. 3.5 महिने आंदोलन केलं. नवीन पद्धतीनं मी ते करायला लागले. सगळ्या कामगाराचं कल्याण केलं, हित केलं. आणि जो कारस्थान करणारा होता युनियन लीडर नरसाई आडम म्हणून कम्युनिस्ट पक्षाचा, त्याला आमच्या कामगारांनी त्याला ताणून मारला. अक्षरशः त्याला ताणून मारलं. तो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लपून बसला. जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर, तिथं तो जीव वाचवण्यासाठी जाऊन तो लपून बसला आणि तो वाचला. सांगण्याचा उद्देश काय, तुम्ही जरी आता थोडी असला, सुरुवातीला माणसंही थोडीच असतात,
जास्त असत नाही, ती हळूहळू जमत असतात आणि मग माणसं जमा झाल्यानंतर, गर्दी झाल्यानंतर लढा मोठा होऊ शकतो आणि आपल्याला न्याय मिळू शकतो. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवानं मी सांगतो. म्हणून आज जरी एवढी माणसं थोडीच असली तरी नाराज व्हायचं काही कारण नाही. मित्रांनो, माझ्याकडे अनुभव आयुष्यामधला भरपूर आहे, पण हे काही या ठिकाणी सांगण्याचं काही कारण नाही. फक्त तुम्हाला एक प्रोत्साहन मिळालं, ताकद मिळावी याच्यासाठी मी काही उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. आता आपण सगळेजण मिळून काय करायचं? आता जेवढे जरी जमा झाले असले त्याच्यानंतर आणखी पुष्कळ लोक येणार आहेत. माझी भारतीय दलित तर याच्यामध्ये उतरलेली आहे. मी आहे म्हणजे आमची संघटना याच्यामध्ये आहे. यंत्रमाग कामगार संघर्ष समिती बी याच्यामध्ये आहे. आम्ही सक्रिय आहे याच्यामध्ये. आपण सक्रिय होणार की नाही, आपल्याबरोबर दुसऱ्याला आणणार की नाही, या लढ्यामध्ये सामील करणार की नाही. म्हणून मित्रांनो, की आता ठरवा, ज्याला जे काही वाटतं आहे त्याच्या मनामध्ये आहे, तुमच्या मनामध्ये आहे, काय करावं, हे आंदोलन पुढे कसं घेऊन जाईल सगळ्यांनी सांगावं. मला वाटतं की आता देशपांडेंनी सांगितले किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून तर पेट घेतलेलाच आहे. त्याच्यानंतर लाक्षणिक आंदोलन करावं. आता लाक्षणिक आंदोलन करायचं म्हणजे काय करायचं? 1 दिवसाचं उपोषण, 2 दिवसाचं उपोषण, असे उपोषणं करता येतात, धरण आंदोलन करता येते, मोर्चे काढता येतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. आम्ही सोलापूरला काय प्रकारामध्ये फाशी घ्यायचं, सरकारी कार्यालयाच्या समोर ज्याच्याकडे न्याय मिळत नाही, झाडसमोर असतंच फाशी, आम्ही तो फाशी घेणार आहे. आंदोलनाचा प्रकार एक नवीन, तर ते काही झालं नाही, आमची कामं झाली त्याच्यानंतर ऑफिसासमोर आत्मदहन करणार. आत्मदहन कसं? लाकडावर रचायची, लाकडावर सरळ रचायचं, आम्ही याच्यावरती पेटवून घेणार. घाबरून प्रशासन अधिकारी ते कामं करत असतात. आंदोलनाचे अनेक प्रकार आहेत, आपण ते सगळ्यांनी मिळून ठरवूया, त्याप्रमाणे आपण वाटचाल करूया असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी याच्यामध्ये तर पुढाकार घेतलेलाच आहे, घेणारच आहे, कायद्याने घेणार आहे, चळवळीने घेणार आहे. महाराष्ट्रातली माझी काही लोक इथे मी बोलवणार आहे, प्रत्येक जिल्ह्यातील लोक इथे येतील. आपल्याला काय वाटतं ते आपण कृपा करून मनमोकळेपणानं सांगावं अशी माझी विनंती. सर्व क्रांतिकारीचे मी राहुल देकर, वंचित बहुजन आघाडी म्हातारे ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष आदरणीय नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचा एक सच्चा प्रामाणिक कार्यकर्ता गेली 30 वर्षे अहोरात्र बाळासाहेबांसाठी झटणारा एकमेव कार्यकर्ता हा पिंपरी चिंचवडमधला मी असून मी हे गर्वाने सांगतो. बाबासाहेबांचं रक्त, बाबासाहेबांच्या कृपेने, बाबासाहेबांच्या छत्रछायाखाली आपण बोलतो आणि आज त्या बाबासाहेबांच्या कार्याचं काम करतो हे गर्वाने सांगतो. आज वेळूच्या बाबतीत बोलताना बरंच काही बोललं गेलं. मी जास्त काही बोलणार नाही. जसे निलेश देशपांडे बोलले की मी सुरुवातीपासून आहे, तसं मीही त्या दिवसापासून आहे, त्या बाहेर राहणं करण्यापासून. काही गोष्टी ह्या कुणी न करता ह्या आपल्याकडून घडल्यात हे आपण माहिती केलं पाहिजे. सुरुवात आपल्याकडून सुद्धा घडलेली आहे, हे कुणी घडून नाही आलेलं आहे. कारण का कोथरूडचं प्रकरण इथं उल्लेख झाला, त्या 3 पीडित महिलेवर एवढा आमोश अत्याचार होऊन देखील 3:30 वाजेपर्यंत राधिका अजितराय आंबेडकर, युवा नेते सुजातभाई आंबेडकर, रोहित पवार इतके जण तिथं उपस्थित असताना देखील पोलिसांची एवढी मोजणी वाढली की त्यांनी 3:30 वाजेपर्यंत हजारो कार्यकर्ते असताना सुद्धा गुन्हा दाखल करून घेतला नाही. कारण आताचं सध्याचं सरकार जे आहे
हे तुमच्या कुठल्याही गोष्टीला जुमानणार नाही. त्याच्यामुळं आपण आपलं गांभीर्य बाळगलं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे, आपला लढा कसा असला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. कारण का प्रत्येक गोष्ट ही आपल्या चुकांमुळे घडते हे तितकं सत्य. कारण का विनोदच्या बाबतीत ही गोष्ट एवढा साधाशील झाली होती की कार्यकर्त्यांनी उठाव घेतला तर त्या दिवशी FIR दाखल झाली. अॅट्रॉसिटी आत्ताच्या केसेसमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता असल्यामुळं, मी जिल्ह्याचा पदाधिकारी असल्यामुळे, जिल्हा अध्यक्ष असल्यामुळे मी पूर्ण तालुक्याचा दौरा करतो. तुम्हाला असं वाटतं का शहरी भागात तुम्ही ग्रामीणला जाणा किती अन्याय अत्याचार होतोय? हे तर काहीच नाही. माझं एवढं सांगणे तुम्हाला की हा प्रकार आपल्या हातून काढला आहे आणि आपले बिपले कुणीच आमदार नाही. मी आपले तुम्हाला स्पष्ट बोलणार नाही. कारण तुम्ही सुरुवातीला तिथं पहिले महेशदादा लांडे त्यांचे बंधू त्यांच्या युनियनच्या माध्यमातून ती युनियन काम करते. त्याच्यानंतर आपण अण्णा बनसोडेकडे गेलो. अण्णा बनसोडे मला मी तुम्हाला आपल्या समाजाचे जरी आले पण यांना राजकीय वेगळा प्रेशर असतो हे गांभीर्याने सगळ्यांनी लक्षात घ्या. महेशदादा लांडे कुठल्या पक्षाचे? BJPचे. अण्णा बनसोडे कुठल्या पक्षाचे? राष्ट्रवादी अजितदादा पवार. ह्यांचं राज्यात मग तुम्ही कशी अपेक्षा धरत आहे की तुमचं काम करतील? ह्या जर साऱ्या गोष्टी जर आपल्याला कळत नसतील आणि आपण जर गाफीलपणाने जर संघर्ष करणार असेल तर माझा तुम्हाला इथंच हात जोडून विनंती की मी या संघर्षात तुम्हाला साथ देऊ शकतो. कारण आपण चुकीच्या मार्गाने जर जाणार असेल आणि कोणीतरी आपल्याला गफलत करत असेल आणि त्या गफलतीच्या मागं आपण फिरणार असेल तर हे चालणार नाही. कारण समाजाची दिशाभूल आपण करू नये. आपल्याला प्रामाणिक लढा लढायचा ना तर आपला कोणी होणार कोणीच आपला नाही. आपल्याला सातत्याने लढा जर लढायचा असेल तर आपली पावलं आपल्याला उचलावं. कोणाच्या सांगण्यावरून आपण पावलं उचलू नये. विनोदला त्याच्या मिसेसला त्याच्या पुढं घ्यायला माझं एवढं सांग की लढा लढायचा आपण कुठल्या टोकाला जाऊ याची गॅरंटी आपण आत्ता तरी घ्यायची नाही. पण आपल्याला लढा द्यायचा नोकरी मिळव नाही तर नाही. पहिलं तर नोकरी हे डोक्यातनं काढून टाका. सगळ्यात महत्त्वाचा विषय. मी वारंवार आमच्या पदाधिकारी ताईंना म्हणतो की एकतर कुठला तरी दोन लेकरं पाहिजे उचलू नका. नोकरी आले लाडा द्यायचा तर नोकरी थोडीशी लांब घ्या. लाडा सक्सेस झाला तर नोकरी 100% पाहिजे याची गॅरंटी मी देतो. इथं देतो. पण लाडा तर लाडाच करा. दोन्ही लेकरं पाहिजे चालणार असेल तर आपण तो लाडा सक्सेस करू नाही. मी बाळासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी फॉरवर्ड साहेबांना काही गोष्टी चुकीच्या वाटल्या ना साहेब जवळ सुद्धा होतं. कारण चूक आपल्या हातून घडली. त्याच्यामुळं साहेब तुम्हाला मी ज्या दिवसापासून काढल्या प्रकार तसा विरोध त्याच्या मिसेस किंवा आमच्या पदाधिकारी योगदाताई वगैरे मला सारखं वारंवार म्हणतात की साहेब दादा आपल्याला साहेबांची भेट घ्यायची. आमच्या ताईंनी आणखी ताईला फोन केला, तुझ्या दादांना फोन केला. माझं म्हणणं एवढंच आहे की तुमचा लढा पहिला दिसला पाहिजे म्हणजे नेत्याला काहीतरी हो येईल. त्या लढ्याला कुठंतरी पाठण पडायचं असेल तर आपण प्रामाणिकपणे लढलो तर 100% बाळासाहेब आंबेडकर तुमच्या पाठीशी उभे राहतील की ठामपणे मी तुम्हाला सांगू शकतो. पण आपला लढा कुठंतरी भरकडत चाललाय असं मला कुठंतरी वाटतं. आपण न भागे पडता कुठंतरी एक ठिकाणी बसून गांभीर्याने याच्यावर विचार केला पाहिजे की आपल्याला लढा कुठल्या पद्धतीने लढायचा. प्रत्येक जण आपलं सजेशन घे. बरोबर आहे सर? सजेशन घेतलंच पाहिजे. पण सजेशन घेऊन कुठला तरी एक मार्गाला लागलो. मार्ग भरपूर आहेत. आता आपल्याला यायला ह्या विहारात यायला मार्ग भरपूर आहेत ना. मला ह्या मार्गाने मी यायला मार्ग ह्या मार्गाने आला असेल. मार्ग भरपूर आहेत. पण आपल्याला खऱ्या अर्थाने कुठल्या मार्गाने लढा लढायचा हा आपण पहिला तो उद्देश ठरवला पाहिजे. आपण त्या लढ्याला लागलो पाहिजे. 100% वंचित बहुजन आघाडी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मी काम करत असल्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगेल आम्ही कोणालाही विकले जाणार नाही. कुणीही आम्हाला वापरायचा प्रयत्न केला किती वापरू तर मोडले नाही जाणार त्याची गॅरंटी मी तुम्हाला ठामपणे. मग तो कुणीही उद्या समोर आम्ही त्याला लढायला कधीही तयार आहोत. वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब हे असं नेतृत्व आहे हे चांगल्या भल्या जोपानत नेते. कारण सत्यात नसलो तर सत्यापेक्षा चांगल्याला काय ते आमची ताकद माहिती. कारण का आत्ता तुम्हाला माहिती असेल
की सोमनाथ सूर्यवंशीचं जे प्रकरण झालं त्यामध्ये 84 पोलिसांना निलंबित करणारं एकमेव नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर. त्याच्यामुळं लढा कसा लढायचा आणि कोणाला कसं झुकवायचं, जर कोर्टसुद्धा झुकवता बाळासाहेब आंबेडकर झुकू शकत असेल आणि प्रशासनाला माझं एवढं सांगणं आहे की आपण कोणाला त्याचं नाव घेण्यापेक्षा आपल्याला लढा कसा लढायचा आहे आणि या समोरच्यांना कसं झुकवायचं आहे या अनुषंगाने आपण सर्वांनी याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि लढा इथून पुढं आपण कुठल्या पद्धतीने लढायचा एवढ्यावर जास्त चर्चा करावं. आणि जसं आता सर बोलले की आत्मदहन वगैरे वगैरे याने गुन्हे दाखल होतात, मान्य आहे मला. पण आता माझं एक सुरुवातीला म्हणणं आहे की लाक्षणिक उपोषण न करता पहिलं कुठंतरी धरणं लावलं पाहिजे. धरण्याच्या माध्यमातून निवेदन दिलं पाहिजे. आता ह्या पक्षापेक्षा आपण जसं म्हणलं सामाजिक राजकीय जेवढ्या संघटना पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना वैयक्तिक विनोद त्यांचे मिसेस असतील यांनी सगळ्यांनी एक निवेदन देणं गरजेचं आहे की तुमचा पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. तुमचं वैयक्तिक संघटनेचं पक्षाचं एक पाठबळ म्हणून आम्हाला तुमचं पाठिंब्याचं लेटर तुम्ही आम्हाला द्यावं. त्या अनुषंगाने आपण ते कंपनीला तुम्ही वैयक्तिक, मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही ते मेल वगैरे वैयक्तिक जाण्यापेक्षा ते राजकीय संघटनेच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या माध्यमातून त्यांना जावा 100% दखल घेतली जाईल. कारण कसं असतं की सामान्य माणसाचा, कारण ती 100 आणि राजकीय एखाद्या पक्षाचं किंवा संघटनेचं महत्त्व सरांनी जसं त्यांचं पॅन्थरचं यांचं दिलं एक पत्र, तर त्याला ती दखल घेणं गरजेचं. वंचित बहुजन आघाडीचं पत्र गेल्याच्यानंतर त्यांना ती दखल घेणं काळाची गरज आहे. मी आपल्या शंडेत मी वारंवार म्हणतो कंपनीत विनोद खरुंगडेसारखी जातीची किती लोक आहेत हे मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही. निलेश सर म्हणले की लोक बाहेरून पाठिंबा, अरे नोकरीला घाबरणार असाल आज विनोद खरुंगडेवर काढले प्रकार उद्या तुमच्यावर घडणार नाही याची काही गॅरंटी. पण आत्ता जर आपण एकत्र येणार नसेल आणि आपण जर लढा लढणार नसेल तर आज त्याच्यावर घडले ते उद्या तुमच्यावरही घडणार आहे, हे तुम्हालाही सोडणार नाही आहे. पण त्याने आवाज उचलला म्हणून आज त्याची परिस्थिती ती आहे. म्हणून उद्या तुम्ही शंडासारखे जागणार असाल ते तुम्हालाच लखला. पण माझं एवढंच सगळ्यांना सांगणं आहे की आता लढ्याची कुठली तरी दिशा आपण ठरवूया आणि सगळ्यांनी एक जोमाने आणि एक ताकदीने सगळ्यांनी त्या अनुषंगाने लढूया. आणि 100% विनोदला मी इथं सांगेल की तुझा लढा तू कायमस्वरूपी टिकून ठेव. 100% तुला जे तुझे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने लढा दिल्याच्या नंतर आपण लढा सक्सेस करू आणि त्या अनुषंगाने नोकरी मिळेल याची गॅरंटी मी देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय शिवराज, जय भारत. भाष्य करणारी व्यक्तीवरती तक्रार करणार ह्या व्यक्तीने माझ्या नावाचा, माझ्या गावाचा आणि समाजाचा उल्लेख केला, मला भावना दुखवली, मग ती त्यांची केस बाजूलाच पडली ना. म्हणून बोलताना थोडं तारतम्य राखा. हे 10 लोक ऐकणार आहेत, जसं मी ऐकतोय तसे तुम्हाला 10 लोक ऐकणार आहेत. कुणालाच संधी द्यायची नाही आपल्याला. हे प्रकरण मागे बी घेण्याची, त्याच्याप्रमाणे पुढेही ढकलण्याची, एवढं तारतम्य राखा. आता बोला तुम्ही. नमस्कार. नमस्कार, मी बापूसाहेब गायकवाड. मी विनोदला गेली 40 वर्ष त्याच्यापासून ओळखतोय. आज या ठिकाणी त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर माझं मत व्यक्त करत असताना माझं हृदय माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे. खरं एवढा प्रामाणिक पोरगा, त्यांनी आयुष्यामध्ये त्याच्या तोंडातून कधीही कसली शिवी आम्ही ऐकली नाही. त्यांनी कंपनीमध्ये काम करत असताना कंपनीच्या नेहमी त्यांनी हिताचाच विचार केलेला आहे. ज्या वेळेस तो मला भेटायचा किंवा आमच्या घरी यायचा, तो मला जवळचा नातेवाईक आहे. आता एवढं वंचित बहुजन आघाडीचे साहेब यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशामध्ये लाखो लढे उभा केले, पण त्यांनी सगळे पेलाने लढे उभे केले. कसल्याही प्रकारचा संघर्ष करणे, कसल्याही प्रकारचा रक्तपात नाही केलेला, आणि ते लढे त्यांनी सगळे यशस्वी केले. विनोद सारख्या प्रामाणिक कर्मचाऱ्यावर हा जो अन्याय झालाय, हे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी माझे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आता तुम्ही मागाशी सांगितलं की आपण कोणाचं नाव घ्यायचं नाही. आम्ही ही घटना ज्यावेळेस पेपरच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिली,
आम्ही त्या मी माझ्या मिसेसला म्हणायचं की मला ते मेल वगैरे काही करता येत नाही, पण विनोदच्या दुःखामध्ये सहभागी होणे माझं आद्य कर्तव्य आहे. सुखामध्ये तर अनेक लोक सहभागी होतात, पण दुःखामध्ये सहभागी जो माणूस होतो ना त्याला नक्की कधीच सामर्थ्य. आज किती ही घटना मागाशी जेव्हा मी आम्रपालीनी सांगितली तो मला पूर्ण कळाली की काय कसली न्याय व्यवस्था आहे. त्या विनोदवर एवढा मोठा अन्याय झाला. पोलीस लोक काय जॉब लिहून घेत नाही, ते ऑटोमॅटिक जॉब लिहून घेतात, काही नावं वगळतात, एखाद्या XYZ आमदाराकडे जातात, ते आमदार ह्याला फोन करतात. किती म्हणजे हे टोटली यात आता पूर्ण अभ्यास केल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की टोटली कम्प्लिटली प्री प्लॅनिंग घटना आहे की याला काही हे नाही केलं की याला ह्याच्यातून कुठंच बाहेर पडता नाही. आज पोलीस स्टेशनमध्ये जर 100 गुन्हे एका दिवसामध्ये जर गेले तर मी पण ऍडिशनल पोलीस ऑफिसर म्हणून काम चांगले बाबा की किरकोळ घटना आहेत ज्याच्यामुळे पुढे भविष्यामध्ये काय मोठा उद्रेक होणार नाही अशा घटना करतात. पण हे विनोदवर एवढा मोठा आणला जातो, कधी आयुष्यात खोटं बोलणार नाही सर. त्याला मी त्याच्या जन्मापासून त्याला पाहिलं नाही. मी तुम्हाला आता मागे सर त्याला साधं सांग सुपारीचं खांडाचं व्यसन नाही आणि त्याला 400 मध्ये आलं की तो दारू पिऊन कंपनीमध्ये त्याने धांगडधिंगा केला, अमुक केलं. त्याच्यामध्ये जर एक सुद्धा गोष्ट आहे ना कुठल्याही तपासणीमध्ये जर गेलं तर विनोद 1% जर दोषी जर आढळला ना तर मी या ठिकाणी ना मी साहेब फाशी घेईन साहेब. मला एवढा विश्वास आहे त्या पोराबद्दल आणि तो माझा नातेवाईक आहे म्हणून मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करत नाही साहेब. एखाद्याचं जर कौतुक करायचं तर नक्कीच प्रामाणिकपणे कौतुक करावं. तर हे गोरगरिबाच्या लोकांवर जर असे जर अन्याय होत असेल तर हे एक प्रकारचं संघटनेचा गळा दाबण्याचं काम या ठिकाणी चालायचं. आज एवढे मोठे या ठिकाणी व्यासपीठावर लोक होते, मला काय बोलू नाही, पण विनोदवर अन्याय झाला ते वरिष्ठ लोक ज्या पद्धतीने ठरवतील कामगार लढ्याच्या संदर्भात त्यावेळेस आमचा प्रामाणिक या घटनेला पाठिंबा असेल आणि विनोदवर जी घटना झाली त्याचा मी या ठिकाणी मी जाहीर निर्देश करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जे वंचित बहुजन आघाडीचे तर त्यांना प्रथमता माहिती देतो की विनोद बरोबर निधी टाटा मोटर्समध्ये कामाला आहे आणि आमचा जो के ब्लॉकचा प्रतिनिधी म्हणून इथं आलेला आहे सर्वांचा आणि ह्या जे घटनाक्रम आहे पूर्ण आम्हाला माहिती आहे. आणि ज्यावेळेस या घटनाक्रममध्ये ज्यावेळेस यांनी अण्णा बनसोडेंना ज्यावेळेस ते त्यांच्या ऑफिसला गेले आणि ज्यावेळेस ते लिहून काय दिलं किंवा ज्या काही गोष्टी झाल्या तर त्यानंतर मला कळालं. तर मी त्याच्यानंतर आम्ही टाटा मोटर्स के ब्लॉकचे 14 ते 15 लोक त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो आणि भेटल्यानंतर आम्ही असा जो डिसिजन घेतला आहे की बाबा आपण स्वतः मी विनोद माझ्या घरी आले होते. आम्ही अनिल जाधव यांच्या ऑफिसला गेलो होतो वंचित बहुजन आघाडीच्या. मी पुण्याचाच आहे, खडकवासला गाव आहे माझं. तर आमच्या गावावरून आपले सुनील कांबळे म्हणून बिल्डर आहेत तर ते पण हवेलीचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे. तर ते तिकडून आले होते खडकवासल्यावरनं आणि मी विनोद आम्ही चिंचवडवरनं आम्ही गेलो होतो अनिल जाधव यांच्या ऑफिसला. तर आमचं सगळं इंटरॅक्शन झालेलं आहे. अनिल जाधव यांनी देखील आम्हाला त्या दिवशी आश्वासन दिलं आहे. फक्त त्यांचं काय मत असं होतं की तुम्ही जो एव्हिडन्स आहे, जो काही पुरावा आहे तो 100% एखादा पुरावा पहिला गोळा करा, तो अधिकृत करा आणि त्याच्यानंतर आपण बाळासाहेबांना फोन करतो. आणि तो पुरावा येण्यासाठीच आम्ही थांबलेलो आहे. नाहीतर बाळासाहेबांना आम्ही त्याच दिवशी फोन लावणार होतो, पण बाळासाहेबांकडे जायचं त्यामुळे आपल्याला पुरावा पण तेवढा स्ट्रॉंग पाहिजे. तर त्यासाठी हा विषय थांबला होता आणि तो आता पुरावा आपल्याकडे तयार झालेला आहे. तर नक्कीच आता बाळासाहेबांकडे जाऊन आपण पुढची दिशा ठरवणार आहोत. आणि मी पूर्ण टाटा मोटर्स जो आमचा के ब्लॉक आहे, कार प्लॅन्ट आहे आणि मी देखील म्हणजे विनोद यांना सिनियर आहे. मी 1997ला टाटा मोटर्सला जॉईंट आहे आणि आमचं टाटा मोटर्समध्ये चांगलं संघटन आहे. मी गेलं 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष आपला बुद्धिस्ट जो एक ग्रुप चालवतोय आणि त्या ग्रुपचे सर्व मेंबर्स आपल्याला सामील आहेत. फक्त काही लोक हे पुढे यायला तयार होत नाही, पण मी तसा लीडर आहे. सर्वात महत्त्वाचं मी राजकीय काम करणारा व्यक्ती नाही, मी एक धार्मिक संघटनेत काम करणारा व्यक्ती आहे. मी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये धम्ममित्र आहे आणि धम्मचार्याच्या फायनल स्टेजला आहे. पण तरी देखील माझा एक मित्र, परममित्र जो प्रामाणिक आहे की ज्यांनी एवढा मोठा एव्हिडन्स होताना तोंडातून एक शब्द काढला नाही, कुणालाही शिवीगाळ केली नाही,
त्यांना कोणतंही व्यसन नाही, म्हणजे जो पंचशिलाचं पूर्णपणे पालन करतो, असा शिलाचं पालन करणाऱ्या व्यक्तीवर झालेला हा जाणीवपूर्वक झालेला एक कटकारस्थान आहे. आणि त्याच्यातनं माझा जो काही शिलाचन करणारा व्यक्ती आहे त्याला पाठिंबा देणं, त्याचं कुटुंब सावरणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि ही नैतिक जबाबदारी सांभाळून आणि मी बाळासाहेबांचा देखील सच्चा भक्त आहे. तर मला हेच वाटत होतं की अण्णा बनसोडेकडे कशासाठी गेले, कारण त्याचं फीडबॅकच मला असा होता की जर आजची सत्ता स्टार्टिंगला ज्यावेळेस आरोप करताना ज्यावेळेस PSI कडे केस द्यायला आले होते त्यावेळेस महेश दादा लांगे यांनीच ती केस थांबवली होती, केस घेत होते त्यांची FIR. मग त्याच्यानंतर ही केस ज्यावेळेस घेण्याची वेळ आली त्यावेळेस हे मिटवण्याचा ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस अण्णा बनसोडे यांच्या ऑफिसला गेले. तर माझं प्रामाणिक मत आहे, जर आज सरकार BJPचं आहे, जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना अजित पवार जर राष्ट्रवादीचे जर BJPमध्ये गेलेले आहेत तर केवळ सत्तेसाठी गेलेले आहेत. आणि मग अजितदादा पवार यांना कोण हँडल करतं, तर अण्णा बनसोडे हे त्यांचे सपोर्टर ॲक्टर आहेत. मग सपोर्टर ॲक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला ते न्याय देतील ही अपेक्षा चुकीची ठेवतोय. काल पण ते काय व्हॉट्सअपला सांगितलं बाबा ते अजितदादांना निवेदन दिलं बालगंधर्वमध्ये, तर आम्ही देखील बालगंधर्वमध्ये होतो निवेदनच्या दिवशी, कारण बंदे संघर्षित यांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम चालू आहे. आर्ट गॅलरीमध्ये 21 पासून 26 तारखेपर्यंत बालगंधर्वमध्ये आपण मोठा इव्हेंट चालू आहे. मी त्या इथं होतो, मी खाली देखील विचारलं की ते म्हणजे अजितदादा येतात, तर आपण त्यांना निवेदन दिलं ही चांगली गोष्ट आहे. पण ज्यांना आपण निवेदन देतो तर त्यांच्याकडून आपण न्यायाची अपेक्षा करू शकत नाही. मी सर्वांसमोर स्पष्ट सांगतो, आपल्याला जर यामध्ये जर न्याय देणारे कोणी व्यक्ती असतील तर ते बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि नक्कीच आपण बाळासाहेब आंबेडकरांकडे जाऊ आणि विनोद यांना या प्रकरणातून, या दुःखातून नक्कीच आपण बाहेर काढू आणि नक्कीच सुखाचा मार्ग हा मिळेल आणि ते पूर्ण कुटुंब पूर्ववत होईल अशी मी अपेक्षा करतो व याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. त्या एव्हिडन्स बद्दल एक विनोद फुलंब्रेंना तिथं मारताना एका चांगल्या व्यक्तीनं तो ऑडिओ केलेला आणि तो त्यांना दिलेला आहे, तो आपल्याकडे आहे. वकिलांच्या मार्फत आपण तो 1-2 दिवसात तो पुष्टी करून घेतोय, त्याला ऑथराईज सर्टिफिकेट मिळतं. 1-2 दिवसात सर्टिफिकेट घेऊन तुमच्याकडं ज्यांना पाहिजे त्यांच्याकडे ते देतो, जेणेकरून तुम्ही जे म्हणत आहात आंबेडकर साहेबांकडे जाताना तो पुरावा पाहिजे तर तो तुमच्याकडे 100% दिला जाईल, तो लवकरात लवकर दिला जाईल. ह्याच्यावर माझा एक प्रतिप्रश्न आहे, यांच्या दाव्यावरती माझा एक प्रतिप्रश्न आहे. AI जी यंत्रणा असते, बरोबर आहे, AIने आपण व्हिडिओ बनवतो किंवा व्हॉइस कव्हर देऊ शकतो, अनेक गोष्टी करू शकतो. फक्तच त्यांनी पुरावा देऊन चालणार नाही, प्रत्यक्षात ती व्यक्ती आपल्याला समोर पाहिजे आणि लेखी स्वरूपात पाहिजे. आणि शेवटपर्यंत जोपर्यंत त्यांचं तिथं रोल येत नाही या घटनाक्रमात, की समजा तुम्ही जे जसा उल्लेख केला की त्यांच्याकडे तो पुरावा आहे की बाबा खरंच तू चित्रीकरण केलं आहे का. तुम्हाला अजून एक उदाहरण देतो, यूट्यूब हा व्हिडिओ मी चित्रीकरण करतोय, ही पाठीमागून करतोय, जोपर्यंत माझा आवाज, माझं नाव आणि माझा चेहरा जोपर्यंत त्याच्यामध्ये दिसणार नाही तोपर्यंत हा व्हिडिओ माझ्या मालकीचा नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला पैसे मिळणार आहेत, मी जाहीरपणे सांगतो. ह्या व्हिडिओवरती जाहिरात लागणार आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला पैसे मिळणार आहेत. मी इथं आलो आहे, जाहिरात करतो आहे, तुमचं प्रसारण करतो किंवा चित्रीकरण करतो आहे, ह्याचं मला पैसे मिळणार आहेत. पण हे पैसे कधी मिळणार, हा व्हिडिओ माझ्या मालकीचा कधी होणार, ज्या वेळेस माझं नाव, गाव, मी प्रत्यक्षात माझा चेहरा, माझा आवाज जोपर्यंत याच्यामध्ये रेकॉर्डिंग होणार नाही, मी दिसणार नाही, तोपर्यंत हा व्हिडिओ माझ्या मालकीचा होणार नाही. हा व्हिडिओ मी जर माझ्या चॅनलवर अपलोड केला, कुणीही जर त्याला लाईक केलं, सबस्क्राईब केलं किंवा डाउनलोड केला आणि स्वतःचं एक 2 मिनटाचं प्रस्तावना मांडली की सदर विषयावरती आपण बोलणार आहोत आणि पुन्हा व्हिडिओ जर केला तर तो व्हिडिओ त्याच्या मालकीचा होतो. हे यूट्यूबचा नियम आहे. यूट्यूब जर जगामध्ये काम करत असेल तर मला त्याच्याकडून थोडंसं शिकायला मिळालं. त्या व्यक्तीने शेवटपर्यंत आपल्याला साथ दिली पाहिजे, ती पण समोर येऊन, तरच ती घटना
एकदम स्ट्रॉंग, म्हणजे कशी जिवंत माणूस आमच्यासमोर करणारा उपलब्ध आहे. हे बरोबर, अशा प्रकारचा आपला माणूस पाहिजे. बघा आता पुढचा घटनाक्रम घ्या, काय करायचं बघा, तुम्ही ठरवा. आता कुणाला बोलायचंय का? आपण रोबळ्यांची जी FIR दाखल केली होती, मी प्रत्येकाला हे सांगेन की जी FIR दाखल झालेली ती जोपर्यंत चार्जशीट पोलीस कोर्टात दाखल करणार नाही आणि जोपर्यंत कोर्टासमोर ही केस येणार नाही तोपर्यंत ही केस खारिज होणार नाही. फक्त तुम्ही ती केस कमकुवत केली. काय केली? केस कमकुवत केली. कशी? तर जे स्टेटमेंट दिलं होतं सर, त्या स्टेटमेंटला तुम्ही परत प्रत्युत्तर दिलं की हे प्रकार माझ्यावर घडलेला नाही, म्हणून पोलिस चार्जशीट दाखल करायला विनाकारण वेळ घालवत आहेत. पण जोपर्यंत मी वारंवार म्हणतोय ही केस जोपर्यंत कोर्टात जाणार नाही, विनोदचं स्टेटमेंट घेतलं जाणार नाही, तोपर्यंत ही केस दफा होणार नाही. त्याच्यामुळं विनोदला एक चान्स तो आहे तो लढा देण्यासाठी. ज्यावेळेस ही कोर्टात केस आहे, माझा ते सांगणे तुम्हाला की सगळ्यांनी आता याच्यावर लावून टाका की आपण पोलिसांना फोर्सली बोललं पाहिजे. ते डायरेक्ट सिटीला पत्र गेलं पाहिजे की साहेब विनोद कोळंबलेची जी केस आहे, जी FIR दाखल झाली, त्याची चार्जशीट लवकरात लवकर आपण कोर्टात दाखल करा. म्हणजे त्या अनुषंगाने विनोदाचं बोलवलं जाईल आणि विनोदाने जर बोलवलं गेल्याच्या नंतर विनोदनं ती स्टेटमेंट जर फिरवलं की मी हे माझ्यावर दबाव प्रेशराईज माझ्याकडे स्टेटमेंट घेतलं गेलं, तिथं कोर्टासमोर सांगण्यात आल्याच्या नंतर ही केस परत रिओपन होईल आणि पोलिसांना त्या अनुषंगाने ते आदेश दिले जातील की ही केस काय ते आम्हाला समक्ष लावून मग तो पूर्ण चार्जशीट आम्हाला दाखल करा म्हणून कोर्टाचा आदेश हा पोलिसांना येईल. त्या म्हणून मी म्हणतो की आपण कुठंतरी दिशा भुलतोय. दिशा ज्या अर्थाने आपण लढा दिला पाहिजे त्या अनुषंगाने आपण लढा देत नाही आणि वेगळ्याच मार्गाला चाललोय. त्यामुळं आपण सगळ्यांनी एकमेव आता एक काम केलं पाहिजे की जास्तीत जास्त CP-कडे अर्ज गेले पाहिजे. जसे तुम्ही मेल आता कुणाला करताय, कंपनीला करताय ना, त्याच्यापेक्षा आता हे पहिले CP-ला अर्ज जाऊ. CP-कडे जाऊ द्या. CP-ला म्हणा ती चार्जशीट दाखल आहे आमची, केस रफादफा करता येत नाही. फक्त प्रेशराईज केल्यामुळं किंवा तुमचं एक स्टेटमेंट त्याच्याकडे असल्यामुळं ते वर्ष 2 वर्ष हे राखरावणार आहे. फक्त विनोद पूर्ण हसला पाहिजे ह्या अनुषंगाने ते विनाकारण ती चार्जशीट दिरंगाई नाही पाठवणार, म्हणजे वर्षभर घालवणार आणि वर्षभरात. आणि जरी कोर्टाने आता विचारलं की बाबा तुम्ही ती चार्जशीट का दाखल केली नाही, तर ते कोर्टाला सांगू शकतात की माझं आमच्याकडे त्याचं स्टेटमेंट होतं की त्यांनी जी FIR दाखल केली होती त्याचंच त्यांनी स्टेटमेंट दिलं की हे माझ्यावर अनुचित प्रकार काही घडलेला नाही, म्हणून त्यांनी ते जाणीवपूर्वक ते टाळतायत. त्याच्यामुळं मी अजूनही तुम्हाला सगळ्यांना सांगतो तिथं सर्वजण जेवढं बघतात, कारण का आम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम करत असताना अशा किती केसेस मी हँडल करतो हे मी काही तुम्हाला सांगणार नाही, पण आम्हाला याचा अनुभव येतो. म्हणून मी म्हणतो ही ॲट्रॉसिटी आहे, ही काही साधीसुधी केस नाही आहे, ही ॲट्रॉसिटी आहे. त्याच्यामुळे कोर्टाने 100% घेऊन जावं लागते. कोर्टातल्या जजनी जोपर्यंत जजमेंट याच्यावर देत नाही तोपर्यंत ही केस रफादफा होत नाही. त्यामुळं विनोदला त्या कोर्टात हजर होऊन जे दिलेलं स्टेटमेंट आहे त्याला ते रिपीट करावं लागेल, तेव्हा ती केस बरखास्त होणार आहे. त्याच्यामुळं आपण जास्तीत जास्त ती चार्जशीट लवकरात लवकर कोर्टात दाखल व्हावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे एवढं सांगायचं. सतत ते फोन करून जबाब देण्यासाठी या म्हणताय कोणाला जाऊ दे ना, काही प्रॉब्लेम द्यायचं ना. या बरोबर पुढे आपण प्रश्न उत्तर तास घेऊ आता. चला जाऊ दे.